इथेच तर ठेवलं होतं स्केचबुक. कुठे गेलं? काय ग, काय शोधतेस एवढं? अरे ते माझं माझं एक कानातलं सापडत नाहीये. अरे बापरे, हे म्हणजे गवताच्या गंजी सुई शोधण्यासारखं झालं. चल मी पण मदत करतो तुला शोधायला. अरे नाही नको, त्याच्यामुळे तुला ऑफिसला जायला उशीर होईल ना. नाही नाही ठीक आहे, मी शोधते नंतर. बरं चल, तुझा तिसरा डबा भरायचा आहे अजून. ओके. काय ग मेघना, काय शोधतेस? हो ताई, स्केच पॅड शोधतेय. त्याचे स्केचेस केली होती हँडबॅग साठीची, कुर्तीसाठीची. सापडतच नाहीये. कुठे ठेवलं होतंस, आठवतंय का तुला? ऍक्च्युली बेडरूम मध्येच ठेवलं होतं, पण तिकडे सापडत नाहीये म्हणून सापडेल सापडेल सापडेल, टेन्शन नको घेऊस. नीट आठवून बघ. हाय. हाय. अगं याला माहिती असेल, याला विचार ना. काय झालं? अरे ते काही माझं कानातलं नाही का हरवलं? कानातलं नाही सापडलं का अजून? तरी मी मगाशीच म्हणत होतो हिला की मी मदत करतो, पण नाही ऐकलं माझं. नाही नाही, तुला उशीर होईल ना जायला. मी शोधते. आणि डबा घेतलाय. हा चलो बाय. बाय. एवढा हसत का चाललाय हा? कारण मी हसाच आहे. म्हणजे म्हणजे मी असाच आहे. अरे यार, जोक जोक होता. जोक कळला नाही का तुम्हाला? आणि बाय द वे, चांगल्या जोकवर हसायचं असतं, उठायचं नसतं, हसायचं असतं. आणि ताई तेही चांगल्या जोकवर. ते जे काही असेल आम्ही हसायचो. मला उशीर होतो, मी जातो. बाय. काय चाललंय तुमच्या दोघांचं? काही नाही. आणि काय ग शहाणे, त्याच्यासमोर कानातलं का म्हणालीस? चालू दे चालू दे. बरं आता नेमकं काय शोधायचंय, स्केच पॅड का कानातलं? ताई स्केच पॅड. ठीक आहे, तू शोध इकडे, मी बघते तिकडे. चित्रा, हस ना जरा, हस, थोडं हस की. पाहावं तेव्हा तुझं तोंड वाकडच असतं. अगं आज मी कामातून सुट्टी घेतली. खरंच? हो, आज ना आपण दोघं मिळून पिक्चरला जाऊयात. नको, वरचा माळा साफ करूया. किंवा एक सेकंड, या कॉटच्या खाली जी पुस्तकं आहेत ना, तो रॅक मी बाहेर काढतो. आपण ती पुस्तकं साफ करून मस्त अरेंज करून ठेवूया. काय? हा, परफेक्ट. चल तू ना चटई आण, पटकन चटई आण ना. एक सेकंड. आहा, किती दिवसांनंतर बाहेर काढलीत ही. बापरे, सगळी धूळ जमली आहे. 2 फडकी घेऊन ये ना साफ करायला. किती दिवसानंतर बाहेर काढतोय यांना चित्रा मी. किती दिवसानंतर सापडले हे. भरायची पुस्तकं ओक्यात. मनोज, अरे भरायची आहेत का पुस्तकं? मनोज, नुसतं करून काय करणार आहे? कशी लावायची पुस्तकं सांग ना. जाऊ देत, मला भूक लागली, मी स्वयंपाकाचं बघते.
अजून तुझं तेच चाललंय? सगळ्या जुन्या मित्रांना भेटल्यासारखं वाटतंय का चित्रा? जुन्या मित्रांसाठी पण वेळ आहे तुझ्याकडे, फक्त माझ्यासाठी नाहीये. अरे हिने काही पुस्तकं लावलीच नाही आहेत. कमीत कमी सब्जेक्ट वाईज क्लासिफिकेशन तरी करून ठेवायला हवं होतं. मलाच करावं लागणार आहे. चित्रा जरा मदत कर ना मला. किती वेळा विचारलं मी तुला, तू वाचतच बसलास. तुला पिक्चर बघायला जायचंय? चल ना पिक्चर बघायला जाऊया. हा आधी जेवण घेऊया, मला भूक लागली आहे, आणि मग जाऊया आपण. हा मी आंघोळ करून येतो, तू जेवणाचं बघ. हा अरे पण मनोज, हे सगळं अगं नंतर करूया, आधी पिक्चरला जाऊया. तू फक्त स्वयंपाकाचं बघ. आपल्याला 2:15चा शो मिळेल शार्प. काय? हा मल्टिप्लेक्स मध्ये. चल 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 पटकन, मी आंघोळ करून आलो. चल. मी आणि मनोज पिक्चरला जातोय. आय एम व्हेरी हॅपी. आधी त्याला फॉरवर्ड करते. गुड न्यूज आहे. आता चित्राचा मेसेज फॉरवर्ड करते. गुड न्यूज आहे म्हटल्यावर लगेच फोन येणार आहे. येस मिस्टर देसाई. हमें उल्लू मत बनाओ मिसेस देसाई. चित्रा मनोज पिक्चरला चाललेत, ही गुड न्यूज काय? नाही, बघतोच थांब तुझ्याकडे आल्यावर. बाय बाय. बरं झालं मेघना तू आलीस. काय हो? आपण ना जरी काठाच्या कापडाचं कोटिंग असलेल्या ज्या पर्सेस बनवणार आहोत ना, म्हणजे वेगळ्या फॅब्रिकच्या ट्रेंडी बॅग्स बनवायच्या आहेत आपल्याला, पण त्याच्यासाठी आपल्याला ना चेन्स लागतील, वेगवेगळ्या प्रकारचे बटन्स लागतील, आणि अस्तरासाठी मटेरियल आणायचं आहे. तर ते सगळं आपल्याला होलसेल मार्केटमध्येच मिळेल. तू येशील ना माझ्याबरोबर मार्केटमध्ये? अहो येईन ना ताई. हा पण मला एक दिवस आधी सांगा, म्हणजे मग मला डान्स क्लास ऍडजस्ट करून घेता येईल. हो नक्की. ए पण तुझी ती स्केचेसची वही सापडली का ग? नाही ना हो ताई, पुन्हा करावी लागणार आहेत बहुतेक. सापडेल ग. आणि तुमच्या हँडबॅग्स ना खूप सुंदर होणार आहेत. खरंच इथे आल्यापासून दिवस कसा संपतो कळतच नाही ग. आणि तिकडे वेळ जाता जात नाही. एकटी असते ना. एकटेपणावरून मला आठवलं, चित्रा मनोजच्या फोनवरून काही झालंय का परत? म्हणजे ती काही बोलली का तुला? तिला द्यायला मनोजकडे वेळच नाहीये असं म्हणत होती. पण तरी आता मेसेज आलाय तिचा, दोघे सिनेमाला गेलेत. अरे वा, निवळेल ग मनोजे हळूहळू. मला काय वाटतं मेघना, आपण की नाही चित्राला आपल्या कामात इन्व्हॉल्व करून घेऊया का? हा नाही म्हणजे कसं असतं, एरवी अर्चू असते ना, तर तिची नाही म्हटलं तरी थोडी तरी मदत होतेच आपल्याला. आता ती नाहीये, आणि आल्यावर ना आपल्यालाच तिला मदत करायला लागणार आहे 200 ट्रे साठी. तर आपल्याला तसंही एक ऍडिशनल माणूस लागणारच आहे. तर मला असं वाटतं की आपण चित्रालाच घेऊया ना.
नाही म्हणजे ती पण घरचीच आहे, एकटी असते, कंटाळते, तिला जरा मजा येईल या कामाची. काय म्हणतेस? हो हो ताई, खूप मस्त आयडिया आहे. मी एक काम करते, मी लगेच फोन करते तिला. अगं ती सिनेमाला गेलीये ना, आणि जर तिने फोन सायलेंटवर ठेवला नसेल आणि तुझा फोन गेला तर मनोज तिच्यावर परत खवळेल. त्याला काय, एवढं सुद्धा कारण पुरे आहे चिडायला. मयो, हं? काही अडलंय का? नाही, होमवर्क ओके. मग बाबा मला विचारायचं होतं, आई कधी येणार आहे हो? मला बिलकुल म्हणजे बिलकुल चैन नाही पडत आहे तिच्याशिवाय. अगं येईल. आणि आपण पत्र पाठवलंय की. पण ते पोचलं असेल का? हो म्हणजे काय, मी चौकशी केली आहे, पत्र पोचलंय. हो, मग आता पुढे? आता पुढे काय, आता ती आपल्या पत्राचं उत्तर पाठवेल, हो की नाही? पण बाबा, असं तर नाही ना होणार, नव्या मित्रमैत्रिणींच्या नादात ती आपल्यालाच विसरली तर? ए वेडाबाई, असं कधीच होणार नाही. आई एक वेळ मला विसरेल, पण मयूला कधी म्हणजे कधीच विसरणार नाही. कुठलीही आई आपल्या मुलीला आणि मुलगी आपल्या आईला कधी म्हणजे कधीच विसरू शकत नाही. त्यामुळे आई मयूला कधी म्हणजे कधी विसरणार नाही. सतेश, सतेश, काय रे, खाली ये लवकर. आलो आलो. अमित दादा, अमित दादा. काय रे? या 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 या. काय रे? मी काहीतरी आणलंय आपल्यासाठी. अरे काय आणलंय? येस, बघास. याला काय जादू दाखवतोस? दादा, अरे गुड बघा ना. काय आहे? काय आहे ती? टणटणान. काय? एक मिनिट. आई, शपथ बोरा. येस. वा, वा, वा. आणि नुसती बोरच नाही हम्म. तर चिंचा. येस. शाळेची आठवण झाली या. संपलेलं नाही अजून. मग अजून काय? कर्म. क्या बात आहे, क्या बात आहे. हा हा, खरंच शाळेची आठवण झाली यार. ऍक्च्युली पिझ्झा बर्गर पुढे यानं कोणी विचारत नाही, पण आपण शाळेत सरळ धमाल केली ना. हो. तुला आठवतं? 10वी मध्ये होतो आपण आणि अर्चू 8वी होती. बोरा खाऊन बिया मारत होती तिला. नंतर कळलं ती अर्चूचीच डिमांड असायची. अरे काय करणार, तीच म्हणायची, सतीश तू बी फेकून मारताना ना नटखट दिसतोस आणि नेम धरलास ना की असं गोड दिसतोस. अच्छा. मग मी काय नेम धरतोय मारतोय बी, नेम धरतोय मारतोय बी. अच्छा, मग तेव्हापासून चालू होतं वाटतं. 8वी पासून. अरे लबाड. शेवट दादा, अर्चू नाही तर करमत नाहीये ना. त्या आल्यावरती ना सगळा रिपोर्ट दे ना समोर बसून, तेव्हा कळेल म्हणे करमत नाहीये. नाही ते डेंजर आहे. ते पण दादा खरंच कंटाळा आला. तिला म्हणा ये आता लवकर. सरकार कुठं चालला? कुठे नाही. पण बोल ना, अप्रतिम बोल मला फार आवडलं. मला पडेल. बरं बरं, एकटाच मी खातो. ऐक का संपली. मारू अर्चू साठी जमून ठेवती. लवकर येणार ती आता.
मेघना, मेघना. काय रे, काय झालं? अरे माझं ग्रीन कलरचं हायलायटर सापडतच नाहीये. एवढंच ना? किती घाबरले मी, मला वाटलं तुलाच काहीतरी झालं. घाबरून धावत आले उगाच. आणि हायलायटर इथेच कुठेतरी ठेवला आता. तू काम करत होतास का? फाईल्स पडल्या तिथे. अरे हो, म्हणजे काय कामच करत होतो मी, म्हणून तर हवंय ना मला हायलायटर. दे मला पटकन शोधून. दे मला पटकन शोधून म्हणजे काय? तू पण शोध ना. स्वतः मस्त हाताची घडी घालून उभास आणि मला शोधायला सांगतोस. ते काय नाही, शोध तू, काम आहेत मला. ए नाही 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 नाही, अगं खरंच खूप महत्वाचं काम आहे आणि मला खरंच हवंय हायलायटर. आणि मी शोधलं खूप, मला सापडलं नाही म्हणून तुला सांगतोय मी. दे ना प्लीज शोधून. हे काय? मी नाही हा एकटी शोधणार. तू पण चल, सिद्ध कर तू पण शोधतोयस म्हणून. ते काहीतरी लबाडीची चाहूल लागते मला. ते अर्जुताईंना तू मागे नाही का असा स्प्रिंगचा हात दिला होतास, तसंच असणार आहे काहीतरी. अगं नाही, हो. अगं खरंच नाही. बरं चल ठीक आहे, मी तिकडे शोधतो, तू इथे शोध. ओके? शोध. हा, हे बरं आहे. हा वा, मला इथे शोधायला लावलं आणि स्वतः पेपर वाचत बसलाय. आणि हसतोयस का तू एवढा? नाही. का हसतोयस तू? अगं कुठे काय? अच्छा, कुठे काय? हो. ते काय नाही. उठ तू, शोध. तू पण शोधायचंस. हो गॉड. आदित्य, अच्छा तू माझं स्केच पॅड लपवलं होतंस का? येस. मला सरप्राईज द्यायला. तुझं स्केच खूप मस्त झालंय. मला माहित नव्हतं की तुझ्या बोटांमध्ये ही पण जादू आहे. ते जाऊ दे रे. मला सांग, माझं स्केच कोणी केलंय? ओळख? नो. खरंच? तर खरंच. यू चीटर. ए अगं, कधी सांगितलं नाहीस मला, कधीच नाही सांगितलंस. काय खोटं वाटतंय? नाही, तू खोटं नाही बोलणार माझ्याशी. पण अरे खरंच खरं वाटत नाहीये. अच्छा, खरं वाटत नाही का? अरे एक मिनिट. काय? एक मिनिट. काय करतो? पाठीमागे, मागे 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 मागे. जिथे उभी होतीस ना तिथेच उभं राहायचंय आणि बिलकुल हलायचं नाहीये. का? स्टॅच्यू. अगं पोज दे ना काहीतरी. स्टॅच्यू दिलंस मला. ओके बाबा, ठीक आहे. पोज.
होय सो स्वीट. किती मस्त सरप्राईज दिलंस तू मला. तुझ्या इतकं चांगलं नाही येत मला, लेकिन हमें भी आता है यार, है ना? काफी आदित्य. अरे मी तू. हे घे. एक्झिबिशनचं सगळं प्लॅनिंग केलंय आम्ही. आज जाणार आहोत खरेदीला आणि चित्राला पण घेऊन जाणार आहोत. हे बरं केलं तुम्ही, चित्राला बरोबर घेता येते. निदान तिच्या टेन्शन पासून तिला मुक्ती तर मिळेल. चला निघतो मी. हो. विजया, आम्ही दादाला आठवण करा. कशाची? तुमच्या एक्झिबिशनच्या स्टॉल साठी ना त्याच्याकडे काय आयडियाज आहेत. हो. त्याचा फायदा होईल तुम्हाला. अरे वा. ऍक्च्युली मला पण ऐकायची खूप उत्सुकता होती, पण नेमका दादा लवकर गेला. न विसरता आठवण कर त्याला. हो नक्की कर. चला मी पळतो. हो. बाय. रे बाय. ऑल द बेस्ट. येस थँक्यू. बर ते डिझाईन बघू मेघना. अरे हो. वाव काय मस्त केलीस ग. थँक्यू ताई. खूप छान झाली.